आणि ते एक नजर टाकणार आहोत लोकसभेच्या इतर घडामोडींवरती। लोकसभेचा धुरळामधून ठाकरे गटाच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर। संजय राऊत, अरविंद सावंत, भास्कर जाधव, सुभाष देसाई, अनिल परब, राजन विचारे, अंबराज दानवे, सुषमा अंधारे, शरद कोळी तसंच पेडणेकर ठाकरे गटाचे स्टार प्रचारक। शिवेंद्र राजेंच्या वाढदिवसानिमित्त उदयनराजेंनी दिल्या खास शुभेच्छा। भरपूर आयुष्य आणि यश मिळो असं उदयनराजे यांच्याकडनं आशीर्वाद। एकमेकांच्या गळ्यात हात घालत दोघांनी केलं एकमेकांचं गुणगान। आदित्य ठाकरे यांचा 2 एप्रिलला यवतमाळ वाशिम दौरा। संजय देशमुखांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार। तर पोस्टल मैदानावरती जाहीर सभेचंही आयोजन। एक आमदार असलेल्या पक्षालाही भाजपनं दिल्लीला बोलावलं। घर बसल्यामुळे आणि घाबरल्यामुळे भाजपनं पक्ष आणि घरफोडी सुरू केली आहे। रोहित पवारांचा भाजपसह राज ठाकरेंना टोला। बदल हा निसर्गाचा नियम, सगळ्यांनीच बदल स्वीकारला पाहिजे। सुनेत्रा पवारांचं सूचक विधान। सुनेत्रा पवार आज मुळशी दौऱ्यावर। भाजपकडनं लोकसभेसाठी केंद्रीय जाहीरनामा समितीची नेमणूक। महाराष्ट्रातनं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची समितीमध्ये नेमणूक। तर राजनाथ सिंग जाहीरनामा समितीचे अध्यक्ष। शरद पवारांनी दिलीप वळसे पाटलांची फोनवरनं केली विचारपूस। घरात पडल्यानं वळसे पाटलांना झाली आहे दुखापत। सर्व मतभेद विसरून काम केलं पाहिजे, सर्वांनी मला समजून घ्यावं, नवनीत राणा यांचं विरोधकांना आवाहन। राणांबद्दल कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी। ब्रह्मदेव खाली आले तरी अमरावतीची जागा मीच लढणार, बच्चू कडू यांची प्रतिक्रिया।